नियमानुसार शिक्षा यांचा क्रमाक्रमाने स्वीकार करून यांनी आपल्या ध्येयाची संपूर्ण उंची गाठली व प्रयत्नोदक धरून अनेक गुरुकुलांच्या शोषणांच्या माध्यमातून आपल्या समाजसेवेचे अशी दाराबरात पूर्णता असलेले गुरुदेवांनी लिहिले होते की मंदिर बांधायचं असेल तर दगड घडायला लागतो. त्यांच्या मते शैक्षणिक जीवन म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे तर व्यक्तीचा सर्वांगीण विकास व्हावा, एक चांगला माणूस बनावा असे शिक्षण दिले पाहिजे. आणि म्हणूनच त्यांनी आपल्या पंचसूत्रीमध्ये शील, ज्ञान, प्रेम, सेवा आणि व्यवस्था ही पंचसूत्री तयार केली. म्हणूनच मी कुमारी तनिष्का प्रवीण पाटील ही आता 7वी विद्यार्थिनी आपल्या समोर विषय मांडत आहे, गुरुकुल पंचसूत्री शैक्षणिक जीवन संजीवनी. गुरुदेवांच्या मते शैक्षणिक जीवन म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे तर व्यक्तीचा सर्वांगीण विकास व्हावा, एक चांगला माणूस घडावा असे शिक्षण दिले पाहिजे. ज्यावेळी शील म्हणजे चारित्र्य, चारित्र्य हेच माणसाचे सर्वस्व असते असे म्हटले तरी काही वावगे ठरले. भारतीय संस्कृतीमध्ये वेद काळापासून वर्णवाद, द्वेषवाद आणि त्याचबरोबर जातीभेद होत्या, त्या जातीभेदाला सुद्धा त्यांनी तडा दिला असे परमपूज्य गुरुदेव श्री मोर. एक घटना मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की एका गुरुकुलामध्ये सैतवाल समाजातील लोकांना किंवा मुलांना वेगळी पंक्तीमध्ये त्यांना बसवलं जायचं, जेवण्यासाठी असेल, खेळण्यासाठी असेल किंवा झोपण्यासाठी असेल. आणि ज्यावेळेला ही घटना गुरुदेवश्रींच्या कानावरती पडली त्यावेळेला त्यांनी त्या गुरुकुलातील सर्वच विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं आणि सर्व विद्यार्थ्यांचा एकत्रितपणे सामूहिकरित्या त्यांनी खेळण्यासाठी झोपण्यासाठी कसा येईल त्याचा प्रयत्न केला.